स्वागत. आज आपण थोडं खोलात जाऊन बोलणार आहोत त्या काही तत्वांबद्दल जी स्वयंनिर्मित करोडपतींच्या यशामागे असतात. आपल्याकडे ब्रायन ट्रेसी यांचे विचार आहेत आणि त्यात आर्थिक स्वातंत्र्यासाठीची पहिली 5 सूत्र सांगितली आहेत. आज आपण हे समजून घेणार आहोत की आर्थिक यश मिळवायचं असेल तर सुरुवातीला कोणती विचारसरणी आणि कृती गरजेची आहे. बरोबर. अगदी बरोबर. आणि ही मानसिकता म्हणजे माइंडसेट खूप महत्वाचा आहे. चला तर मग पहिलं सूत्र घेऊया, मोठी स्वप्ने पहा. याचा अर्थ काय? फक्त दिवा स्वप्न? नाही, त्याहून बरंच काही. म्हणजे भविष्यात स्वतःला कुठे बघायचं आहे, काय मिळवायचं आहे याचं एकदम स्पष्ट चित्र उभं करणं, कल्पनाशक्ती वापरून. अच्छा. म्हणजे एक विजन तयार करणं. हो. आणि स्रोत विचारतो की अपयशाची भीती नसती तर तुम्ही काय मिळवण्याचं धाडस केलं असतं? हा प्रश्न महत्वाचा आहे. याने आत्मविश्वास वाढतो, प्रेरणा मिळते असं म्हटलंय. अगदी. कारण अनेकदा आपण स्वतःवरच मर्यादा घालतो. मोठी स्वप्न बघणं हे त्या मर्यादा तोडण्याचं पहिलं पाऊल आहे. ही फक्त इच्छा नाही, तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आहे. बरोबर. मग ही स्वप्न फक्त बघायची की त्यांना वास्तवात आणायचं? नक्कीच वास्तवात आणायचं. आणि म्हणूनच येतं दुसरं सूत्र, दिशा निश्चित करा. म्हणजे स्वप्नांना ध्येयांमध्ये रूपांतरित करायचं. हो, अगदी. स्पष्ट, मोजता येण्याजोग्या आणि महत्वाचं म्हणजे लिहून काढलेल्या उद्दिष्टांमध्ये. लिहून काढणं महत्वाचं आहे. खूप. स्रोत सांगतो की लिहिण्याने ती अधिक खरी वाटतात. त्यासाठी एक प्रक्रिया पण दिली आहे. 7 मुद्दे आहेत त्यात. काय आहेत ते थोडक्यात? काय हवं ते नक्की ठरवा, लिहा, वेळेची मर्यादा घाला, काय काय करावं लागेल त्याची यादी करा. मग त्या यादीनुसार योजना बनवा, लगेच कामाला लागा आणि रोज, अगदी रोज त्या दिशेने काहीतरी करा. एक पाऊल तरी पुढे टाका. म्हणजे सातत्य महत्वाचं आहे. आणि स्रोत म्हणतो की जेव्हा आपण सतत आपल्या ध्येयांचा विचार करतो, कृती करतो, तेव्हा त्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात. अच्छा. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखं काहीसं. हो, त्याचाही उल्लेख आहे. विचार आणि कृती दोन्ही मिळून स्वप्न खरी करतात. म्हणजे कृतीशिवाय काही नाही. आणि मला वाटतं तिसरं सूत्र याच जबाबदारीबद्दल आहे, स्वतःला सेल्फ एम्प्लॉईड समजा. बरोबर. हा खूप मोठा शिफ्ट आहे विचारांमधला. म्हणजे काय नक्की? म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही घडतंय, विशेषतः आर्थिक बाबतीत, त्याची 100% जबाबदारी स्वतःची. इतरांना दोष देणं, तक्रार करणं, हे सगळं बंद. बापरे, 100%? हो. कारण जेव्हा आपण स्वतःला आपल्या आयुष्याचे मालक समजतो, तेव्हा आपण आपोआपच उपाय शोधायला लागतो. तक्रार करण्याऐवजी मार्ग काढतो. ही एक उद्योजकीय मानसिकता झाली, हो ना? एंटरप्रेन्योरियल थिंकिंग म्हणतात तशी. अगदी. तुम्ही मग ड्रायव्हर सीटवर येता, पॅसेंजर नाही राहत. ही जबाबदारीची भावनाच आपल्याला जास्त प्रयत्न करायला लावते. हे पटतंय. मग चौथं सूत्र काय आहे? ते आवडीच्या कामाबद्दल आहे बहुतेक. हो. तेच काम करा जे करायला आवडतं. म्हणजे ज्यात नैसर्गिक टॅलेंट आहे किंवा जे करताना मजा येते ते. हो. आणि स्रोत म्हणतो की हे यशासाठी खूप महत्वाचं आहे. अनेक करोडपती म्हणतात की त्यांना कधी काम करावं लागलंच नाही. कारण त्यांना ते आवडत होतं. अगदी. ती आवड, ती पॅशन. त्याने कामात एक वेगळीच ऊर्जा येते. उत्साह टिकून राहतो. मग जास्त वेळ करणं, नवनवीन कल्पना सुचणं, अडचणी आल्या तरी टिकून राहणं, हे सगळं सोपं होतं. खरंय. आणि तो प्रश्न पण भारी आहे. लॉटरी लागली तरी मी हेच काम करत राहीन का? हो ना. तो प्रश्न स्वतःला विचारायला हवा. त्यातून कळतं की आवड खरी आहे की नाही. बरोबर. आणि मग येतं 5वं सूत्र. उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध व्हा. कमिटमेंट टू एक्सलन्स. हो. म्हणजे तुम्ही जे क्षेत्र निवडलं आहे, त्यात फक्त काम करायचं नाहीये. तर त्यात सर्वोत्तम 10% येण्याचा प्रयत्न करायचा. सतत शिकायचं, स्किल्स सुधारायची. म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. अगदी. आणि ही उत्कृष्टता केवळ पैसा नाही देत. त्याने स्वतःबद्दलचा आदर वाढतो, अभिमान वाटतो. स्रोत म्हणतो की एक असं महत्वाचं कौशल्य निवडा आणि त्यात इतके माहीर व्हा की त्याचा तुमच्या आयुष्यावर सगळ्यात जास्त सकारात्मक परिणाम होईल. म्हणजे फक्त ओके नाही, बेस्ट व्हायचंय. बरोबर. ही उत्कृष्टता अपघाताने नाही मिळत. ती जाणीवपूर्वक मिळवावी लागते. प्रयत्न करावे लागतात. तर ह्या पहिल्या 5 सूत्रांचा सार काय मग? थोडक्यात सांगायचं तर आर्थिक यशाचा पाया हा आपल्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनात आहे. मोठी स्वप्न बघा, त्यांना स्पष्ट दिशा द्या, पूर्ण जबाबदारी घ्या, जे आवडतं तेच करा आणि त्यात सर्वोत्तम व्हा. आणि हे फक्त विचार नाहीत. स्रोत वारंवार सांगतो की यावर कृती करणं गरजेचं आहे.
सातत्याने. प्रत्येक सूत्र हे पुढच्यासाठी एक बेस तयार करतं. खरंच हे पाचही सूत्र एकमेकांशी जोडलेली दिसतायत. एक विचार मनात येतोय. काय? जाता जाता विचार करण्यासारखा मुद्दा आहे की ऐकणाऱ्यांपैकी प्रत्येकाला या 5 पैकी कोणतं तत्व सध्या आचरणात आणायला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटतं आणि ते आव्हान स्वीकारण्यासाठी आज अशी कोणती एक छोटी गोष्ट करता येईल, अगदी छोटी पण सुरुवात म्हणून.